राज्यात मुसळधार पावसानं प्रचंड नुकसान, ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करा, शेतकऱ्यांसह राजकीय पक्षांची सुद्धा मागणी. सरकार आता का थांबतंय, विरोधकांचा सवाल. अडचणीच्या काळात सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. सप्टेंबर दरम्यान राज्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता. हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा अंदाज. पावसाचा जोर वाढणार, शेतकऱ्यांची चिंता वाढली. धाराशिवला अतिवृष्टीचा मोठा फटका. जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अनेकांच्या संसारात पाणी. धाराशिवमध्ये भीषण पूरस्थिती. खासदार ओमराजे निंबाळकर लोकांना वाचवण्यासाठी स्वतः पुरात उतरले. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आजी आणि नातवाला काढलं बाहेर. धाराशिव आणि सोलापूरमधील नुकसानग्रस्तांना उद्या साहित्य वाटप करणार. वेळ पडली तर धाराशिव जिल्ह्यातील काही गावं दत्तक घेऊ, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मंत्री गिरीश महाजन धाराशिवमध्ये पोहोचले. धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पुरामुळे धाराशिवमधील शाळांना आज सुट्टी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषी मंत्री दत्ता भरणे यांची फोनवरून चर्चा. पंचनामे करून तात्काळ मदतीचं दिलं आश्वासन. प्रचंड नुकसानामुळे शेतकरी हवालदिल. मुसळधार पावसानं सोलापूरला सुद्धा झोडपलं. नद्या पात्राबाहेर वाहू लागल्यामुळे शेतातही पाणी. खबरदारीसाठी ग्रामीण भागातील शाळांना आज सुट्टी. सोलापुरात सीना नदी पात्रात 2,08,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. नागरिकांना सुरक्षित जागी स्थलांतर करण्याच्या सूचना. तर अक्कलकोटमध्ये बोरी नदीच्या पुरामुळे 4 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा. बीडमध्ये पावसाचा जोर कायम. सिंदफणा, गोदावरी, मांजरा नदीकाठी पूरस्थिती. सर्व धरणं ओव्हरफ्लो. बिंदुसारा धरणातून मोठा विसर्ग. बीडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी. हिंगोलीच्या औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. परभणीच्या आहेरवाडी शिवारातील थुना नदीला मोठा पूर. ससगीर कृपा मंदिर परिसर जलमय. आहेरवाडी कातनेश्वर मार्गावरील वाहतूक बंद. मराठवाड्यात 75 मंडळात अतिवृष्टी. 75 जनावरं दगावली तर 100 पेक्षा अधिक घरांची पडझड. तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक. राज्यातील नुकसानासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता. मदतीची घोषणा होणार का, याकडे लक्ष. वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश अखेर ठरला. खेडेकर आज दुपारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश.